हरिओम. प्रवचन क्रमांक 30. संपूर्ण भावार्थ दीपिका, अध्याय 1, रसग्रहण, भाग 11. हरिओम. आता यामागचा थोडासा इतिहास पाहू. महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध ज्या ठिकाणी झाले ती तपोभूमी होती. ही भूमी कुरु राज्याच्या आधिपत्याखाली होती. कुरु राजाला इंद्राने वर दिला होता की या भूमीत जो तपश्चर्या करेल किंवा लढाईत मारला जाईल तो स्वर्ग प्राप्त करेल. या भूमीत देवांनी यज्ञ केला होता. कुरु राजाने तपश्चर्या केली होती. श्री परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केल्यावर आपल्या प्रतिज्ञापूर्तीचे याच भूमीत पितृतर्पण केले होते. पूर्वी धर्मयुद्धे होत असत. युद्धाचे नीतिनियम कटाक्षाने पाळले जात असत. अशी ही तपोभूमी, धर्मभूमी महाभारताची युद्धभूमी म्हणून निवडली गेली होती. कौरव पांडवांचे हे रणांगण धर्मकार्य केलेले होते. नेमक्या याच भीतीने धृतराष्ट्राने धर्मभूमीचा उल्लेख केला आहे. कारण त्याने आणि त्याच्या पुत्रांनी पांडवांजवळ अधर्माने आचरण केले आहे. जरी धृतराष्ट्र तमोगुणी असला तरीही त्याला मनामधून त्याच्या अधर्मीय वर्तनाची भीती वाटत आहे. यामागं अध्यात्म असं आहे की तमोगुणी राक्षस दुष्ट ज्यावेळी कृती करतात त्यावेळी त्यांना भविष्यामधील परिणामांची तमा नसते. कारण त्यावेळी तसा विचारही ते करत नाहीत. तरीही असे दुष्कृत्य करायच्या आधी क्षणभर ते स्तब्ध होतात. त्यांच्या क्रौर्याने त्यांच्यामधील अंशात्मा स्तब्ध होतो. परंतु क्षणार्धात ते स्वतःला सावरतात. कारण ते स्वार्थाने भारावलेले, झपाटलेले, संमोहित झालेले असतात. त्या बेधुंदीत ते मोठ्या मर्दुमुकीने दुष्कृत्य करून मोकळे होतात. किंवा असे म्हणा की या बेधुंदीमुळेच ते असे दुष्कृत्य करू शकतात. यामुळे आजकाल आपण पाहतो की ती बेधुंदी येण्यासाठी असे लोक मद्यप्राशन करून त्या नशेत दुष्कृत्य करतात. तथापि ज्यावेळी दुष्कृत्य उघड होते, प्रत्यक्ष त्याचे परिणाम भोगायची वेळ होते, तेव्हा त्यांना धर्म आठवतो. तेव्हा त्यांना केलेल्या कुकर्मांची आठवण होते. दुष्कृत्य करण्याआधी अंशात्मा स्तब्ध झाला होता याचा तो परिणाम असतो. कर्णाच्या रथाचे चाक जमीन गिळंकृत करू लागल्यावर त्याला धर्माचे व्याख्यान आठवले. यामुळे कर्णाला त्याच्या सर्व दुष्कर्मांची आठवण करून दिल्यावर आर्याकार महान साहित्यिक मोरोपंतांनी श्रीकृष्णाच्या मुखी फार मार्मिक आर्या रचली आहे. तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म. याचप्रमाणे आता युद्धवार्ता ऐकायची प्रत्यक्ष वेळ आल्यावर धृतराष्ट्राला धर्म आठवत आहे. कारण केलेल्या दुष्कृत्याचे स्मरण होऊन आता त्याला पश्चाताप होत आहे. आता संजयाकडून नेमके काय काय ऐकायला लागणार आहे याने त्याचे मन कंप पावत आहे. तमोगुणी हे असेच कमकुवत मनाचे असतात. पांडवांना त्याच्या बालपणापासून छळल्याचे, त्यांना ठार करायचे प्रयत्न केल्याचे, द्यूतामध्ये फसवल्याचे वगैरे सर्व काही त्याला आता स्मरत आहे. दुसरेही असे कारण आहे की यमधर्मापासून जन्माला आलेला म्हणून युधिष्ठिराचे दुसरे नाव धर्म असे आहे. तो प्रत्यक्षात खरोखरच धर्मपरायण, सदा धर्मानेच वागणारा, चुकूनही कधी धर्माच्या विरुद्ध आचरण न करणारा आहे. अशाशी धृतराष्ट्राने त्याच्या पुत्रांच्या सहाय्याने दुष्कृत्य केले आहे. त्याच्याशी तो अधर्माने वागला आहे. आपण केलेल्या कुकर्माचे कुफळ आता आपल्याला भोगावे लागणार या विचाराने त्याला त्याचे स्मरण होत आहे. एखाद्या झोटिंगाजवळ दुर्व्यवहार केला तर त्याचे फारसे वाईट वाटत नाही. कारण त्याची तीच लायकी असते, त्याला तीच भाषा समजते. परंतु एखाद्या सच्छील माणसाला, एखाद्या पापभिरूला, एखाद्या सज्जनाला छळले तर त्याचा पश्चाताप सहन होत नाही. त्याची टोचणी मनाला लागून राहते. आपल्याकडून काहीतरी पाप घडल्याची भावना होते. धृतराष्ट्राला आत्ताही असेच होत आहे. जो प्रत्यक्ष धर्म आहे त्याने कधीही स्वप्नातही पापी विचार केला नाही. जो कधीही असत्य बोलला नाही, अशाचा त्याच्याकडून अधर्माने छळ केला गेला आहे. यामुळे तो बेचैन झाला आहे. हरिओम.